नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे भोपळ्याच्या फुलांची भजी. ही भोपळ्यांची फुलं आहेत. आता ह्या भोपळ्याच्या फुलांचा पाठचा जो देठाचा भाग असतो तो कट करायचा आहे आणि हातानेच त्याचे दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत. फुलं अगदी नाजूक असतात, त्यामुळे हळूवारपणे अगदी ती फुलं त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता जी फाटलेली फुलं असतील किंवा त्याचे 2-3 तुकडे झालेले असतील तर ते भाग वेगळा करायचा फुलाचा आणि छोटे जे सरळ भाग येतील ते आपण त्यामध्ये भजी करण्यासाठी वापरायचा आहेत. आता ह्याच्यामध्ये पाठचा देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि मध्ये एक हा भाग जो येतो तोही आपण घ्यायचा नाही आहे, तोही टाकून द्यायचा आहे. आता भजी करण्यासाठी आहेत ती वापरायची आहेत ते असे सरळ जे तुकडे येतील फुलाचे ते वापरायचे आहेत. आणि हे जरा तुकडे बारीक बारीक झालेले आहेत ते आपण ते नाही वापरायचे, त्याची भाजी करायची आहे. आणि हा जो पाठचा देठाचा भाग होता तो टाकून द्यायचा आहे. आता ह्यासाठी लागणारे साहित्य आहे आपलं नेहमीचं. भजी करण्यासाठी आपण बेसन वापरतो ते, मसाला, हळद, ओवा, मीठ, तांदळाचं पीठ. ही फुलं 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, पण अगदी हळुवारपणे ती धुवून घ्यायची, नाही तर ती पुन्हा चुरगळली जातात आणि त्याचा आकार पुन्हा अगदी बिघडून जातो. त्यामुळे अगदी हळुवारपणे ती फुलं आहेत ती धुवून घ्यायची आहेत. एका बाउलमध्ये आता बेसन घ्यायचं थोडंसं, त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे 1-2 चमचे, अर्धा चमचा ओवा घालायचा, पाव चमचा हळद, मसाला म्हणजे तिखट घालायचा 1 चमचा, मीठ घालायचं चवीनुसार, आणि पाणी घालून आपल्याला आपण जसं भजी करण्यासाठी पीठ करतो तसं ते तयार करून घ्यायचं आहे. हळूहळू पाणी घालत आपण हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं पातळ असं मिश्रण हे बनवून घ्यायचं. एकदम घट्टही बनवायचं नाही, कारण का त्याचा थर हा त्या फुलाच्या पाकळीवरती बसला पाहिजे. आता हे तेल तापलेलं आहे, तेलातलं छोटा 1 चमचा तेल आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तेल तापलेलं आहे. आता एक एक पाकळ्या त्या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो त्याचप्रमाणे ही एक भोपळ्याच्या फुलांची भजी. तेल तापलेलं आहे त्यामुळे हळूवारपणे अगदी त्यामध्ये ह्या फुलांच्या पाकळ्यांना पीठ लावून त्याच्यामध्ये भजी सोडायची आहेत. मग अशी मी भजीची सोडली हे करायला, ती काढायचं दाखवायचं राहून गेलं भजी काढते वेळी. पुन्हा ही दुसरी बॅच करायला घातलेली आहे.
आणि अशा रीतीने ही भजी तयार झालेली आहेत. खूप छान कुरकुरीत अशी मस्त लागतात भजी ही. फक्त ही भजी केल्यानंतर लगेच गरम गरम आहेत तोपर्यंतच खायला लागतात, नाहीतर ती थोड्या वेळाने थंड झाली की अगदी मऊ अशी लागतात, चांगली लागत नाहीत मऊ झाल्यानंतर. त्यामुळे अगदी गरम गरम असतानाच ही भजी खाल्ली पाहिजेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.